महामंडळाच्या मुलावर अजून एफआर नाही. नितीन गडकरी खंत व्यक्त केली, सत्ताधाऱ्यांकडून रस्ते सुरक्षेचे नियम पायदळी ठरवले जातात. हा रस्ता सुरक्षेचा नियम नसून हा बेवडेबाजीचा नियम. या रस्त्यावर अशा प्रकारचा अपघात एखाद्या सामान्य माणसाने केला असता बरं का, तर काय झालं असतं याचा विचार तुम्ही करा. एवढ्याला पोलिसांनी त्याला, त्याच्या कुटुंबाला, त्याच्या मित्राला बकोटे पकडून रस्त्यावर धरून त्याची धिंड काढली असती. पण सलमान खान सुटतो, एखाद्या बिल्डरचा मुलगा सुटतो, संकेत बावनकुळे सुटतो. मी तो कोणाचा मुलगा आहे हे मानत नाही, तो कोणाचे मुलगा असेल. कायदा सगळ्यांसाठी समान हवा आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत जे धिंडवडे काढलेले आहेत त्याची नोंद काळ्या कुट्ट अक्षरात लिहिली जाईल. इतका घटिया गृहमंत्री महाराष्ट्राला कधीच लाभला नाही. नागपुरात त्यांच्या नाकासमोर एक इतका मोठा अपघात झाला, 17-18 लोक इस्पितळात आहेत आणि तुम्ही ज्याच्या मालकीचं वाहन आहे त्याचं नाव एफआयआर मध्ये घेत नाही. जी व्यक्ती प्रत्यक्ष ड्रायव्हिंग सीटवर होती आणि नंतर बदलण्यात आलं त्याला वाचवतं. तुम्ही कसल्या कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी करताय? त्या गाडीमध्ये लाहोरी बारचं जे बिल मिळालेलं आहे, मैं आपको बता रहा हूं, ज्या बार मधून हे लोक बाहेर पडले त्याच्यामध्ये जे खाण्याचं आणि पिण्याचं बिल आहे ते बिल लोकांसमोर आणलं पाहिजे. त्याच्यामध्ये दारूचं बिल आहे, त्याच्यामध्ये आम्हाला हिंदुत्व शिकवतात, चिकन, मटन आणि त्याच्याबरोबर बीफ कटलेटचंही बिल त्याच्यामध्ये आहे, गोमांस. हे आम्हाला हिंदुत्व शिकवतात. श्रावण आहे, गणपती आहे, अमुक आहे, हिंदुत्व आहे. त्याच्यामध्ये बीफ कटलेट भी उसने खाया है, ये लोगों ने. हिंदुत्ववादी लोग हैं, हमको सिखाते हैं सबको, और सबको क्या बोलता है, मॉब लिंचिंग करते हैं. किसी के पास बीफ मिला, किसी के पास ये मिला, लेकिन वो बिल में बीफ कटलेट का भी ऑर्डर है, उसका भी पैसा, त्याचे पण पैसे दिलेले आहेत, बिल पेड केलाय, पोलिसांनी जप्त केलेले ते बिल आहे. तुम्ही बीफ खायचं आणि लोकांचे बळी रस्त्यावर घ्यायचे. काय चाललंय हे? देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. ज्या प्रकारे तुम्ही गृह खातं चालवताय, तुम्ही आमच्या अनिल देशमुखांना अटक करायला निघालेला. 4 वर्षापूर्वीच्या एका प्रकरणात गृहमंत्री म्हणून त्यांनी काही निर्णय घेतले असतील. तुम्ही त्यांच्या अटकेची तयारी करताय, पण तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या पक्षाच्या एका नेत्याच्या मुलानं 10 गाड्या चिरडून लोकांना मारण्याचा प्रयत्न केला दारू पिऊन. त्याला तुम्ही अभय देताय. कुठे फेडाले पाप तुम्ही?